लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार। त्यातच अजूनही योजनेबाबतचा GR देखील आलेला नाही आणि म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींचा सध्या एकच प्रश्न आहे की मार्च महिन्याचा GR कधी येणार। शनिवार रविवार नंतर सोमवारी आपण पाहिलं आहे की अनेकदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत GR येतो आणि GR आल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 दिवसांमध्ये किंवा 5 दिवसांमध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण पार पडते। आता या ठिकाणी GR जर आज आला तरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये हप्त्याचे वितरण होईल। आपल्याला माहिती आहे की आता जवळपास 13 तारीख आहे, म्हणजे 13 एप्रिल आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना अजूनही मार्च महिन्यासंदर्भातील कोणताही GR नाही। मागील काही दिवसांपूर्वी जेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये याद्या तयार करण्याचं काम चालू होतं तेव्हा 15 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि ते जर वितरण व्हायचे असेल तर GR आज येणं खूप जास्त आवश्यक असणार आहे आणि आज जर GR आला तर 16-17 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण देखील होऊ शकते। खरं तर लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पाहतोय की मागील अनेक महिन्यांपासून जेव्हापासून राज्यामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका सुरू झाल्या त्यानंतर आपण पाहिलं की महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि या निवडणुकांच्या काळामध्ये राज्यामध्ये सतत त्या ठिकाणी आचारसंहिता लागू होते आणि या आचारसंहितेच्या काळापासूनच लाडकी बहीण योजनेच्या वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे बदलून गेली आणि लाडक्या बहिणींना वितरण लांबण्यास सुरुवात झाली। आता यावर मार्च महिन्यामध्ये जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले त्या अधिवेशनानंतर यामध्ये नियमितता सरकार आणेल अशी नक्कीच आशा होती, कारण आता बजेट होतं आणि बजेटमध्ये सर्व योजना ज्या योजना पुढे सरकार वर्षभर राबवणार आहे त्यासाठी सरकार तरतूद करतं आणि निधी त्या ठिकाणी काढून ठेवतं। मग लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही भरीव निधीची तरतूद केली आहे आणि लाडकी बहीण योजना पुढील वर्षभर सुरळीतपणे सुरू राहील असे आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले, दोनही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले आणि मग त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता तरी मार्च महिन्याअंतर्गत म्हणजे आता मार्च महिन्याचे वितरण आपण पाहिलं की लगेच सुरू होऊन लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा देखील हप्ता याच महिन्यामध्ये द्यावा अशी आशा राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी लावलेली होती। आता या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला देखील फॉलो करून घ्या जेणेकरून योजनांसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करतो। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मार्च महिन्याचा हप्ताचा GR आज आला तरच यामध्ये वितरण 17-16 तारखेपर्यंत शक्य आहे, अन्यथा परत एकदा लाडक्या बहिणींना मंथ एंड किंवा महिना अखेरीस सरकार वाट पाहावी लागेल। कारण आपण पाहतोय की लक्षात घ्या, मागील महिना म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जवळपास 29 मार्चच्या आसपास जमा झाला, म्हणजे विचार केला तर महिना पूर्ण होऊन दुसरा महिना देखील संपला तेव्हा कुठे महिलांच्या खात्यावरती योजनेचे 1500 रुपये जमा झाले। ही तीच योजना आहे ज्या योजनेला सरकारने आमची सर्वात आवडती योजना, ही तीच योजना आहे ज्याला सरकार वारंवार सांगायचं की लाडक्या बहिणींमुळे आमचं सरकार आहे आणि मग याच योजनेकडे सरकार आता दुर्लक्ष का करतंय असाच प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत। खरं तर सर्वात मोठी योजना आहे, सर्वाधिक लाभदायक योजना आहे आणि सर्वाधिक क्रांतिकारी देखील योजना आहे। आपण पाहिलं की मध्य प्रदेशच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली। मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला ही योजना सुरू केली होती आणि त्या ठिकाणी जवळपास 34 ते 35 हप्ते तिथल्या महिलांच्या खात्यावरती गेले आहेत। मग त्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, ज्यामध्ये आतापर्यंत 20 हप्ते दिले गेले आहेत। यामध्ये 14व्या 15व्या हप्त्यापर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं। अगदी लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे वेळेवर मिळायचे, त्यांच्या खात्यावरती पहिल्या आठवड्यामध्ये वितरण यायचे, काही वेळा तर पुढील महिन्याचे पैसे देखील ॲडव्हान्स म्हणून मिळायचे। परंतु जेव्हापासून हा आचारसंहितेचा काळ सुरू झाला, जेव्हापासून इलेक्शनचा काळ सुरू झाला आणि जेव्हापासून आता इलेक्शन पार पडले आहे, सध्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची निवडणूक नाही, काही नाही, कोणतीही आचारसंहिता नाही आणि मग आता महिलांची गरज सरकारची संपली आहे का असा देखील प्रश्न त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। या पाठीमागे 2-3 कारणं देखील आहेत। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नवीन e-KYC हा एक मुद्दा, यावर कोणीही लक्ष देत नाही आहे की राज्यातील लाखो महिलांची e-KYC करण्याची प्रलंबित राहिली। फक्त एकच गोष्ट वारंवार बोलली जात आहे की e-KYC ला मुदतवाढ दिली, e-KYC ला मुदतवाढ दिली, परंतु ती मुदतवाढ केवळ आणि केवळ e-KYC एडिटसाठी किंवा e-KYC दुरुस्तीसाठी मिळाली आहे। नवीन e-KYC बाबत
सरकार निर्णय घेत नाही। म्हणजे त्या महिलांना त्या ठिकाणी पात्र असून देखील फक्त ई-केवायसी करायची राहून गेली म्हणून त्यांचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले आहेत। नोव्हेंबर महिन्यापासून त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4ही महिन्याचे पैसे आले नाहीत आणि यापुढे देखील त्यांना पैसे येणार नाहीत। मग त्या महिलांचं काय होणार? त्यासोबत ज्या महिला एकल आहेत, ज्या महिला परित्यक्त्या आहेत, ज्या महिला त्या ठिकाणी घटस्फोटित आहेत आणि त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहेत, त्या महिलांचे देखील योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले। मग या महिलांच्या बाबतीत देखील सरकारने कोणता निर्णय घेतला का? तर कोणताही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही। आता ज्या महिला पात्र आहेत, ज्यांनी ई-केवायसी केली आहे, सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र आहेत, त्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत आणि म्हणूनच आम्ही जो विषय सांगतोय की अनियमितता योजनेमध्ये हे अनियमितता आली आहे ती काढून त्या ठिकाणी योजना चांगल्या पद्धतीने सुरुवातीला जशी चालू होती त्याच पद्धतीने पुढे जर राबवली गेली तर ही योजना अजून खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी पार पडू शकते। या योजनेमध्ये आपण पाहतो की महिलांना थेट 1500 रुपये मिळतात, त्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वितरण होते, कुठेही जावं लागत नाही, काही नाही आणि अगदी चांगली योजना आहे, क्रांतिकारी योजना आहे, ज्या योजनेला राज्यातील सर्व महिलांनी अगदी आनंदाने स्वीकारला आहे आणि त्यांनी देखील भरभरून सरकारला यामध्ये दिलं आहे। आपण पाहिलं की जेव्हापासून लाडकी बहीण योजना आली तेव्हापासून झालेल्या प्रत्येक इलेक्शनमध्ये लाडक्या बहिणींनी अगदी भरभरून मतदान त्या ठिकाणी युती सरकारला केलं आहे, महायुती सरकारला केलं आहे, सर्वत्र महायुती सरकार सत्तेत देखील आलेलं आहे। मग अशा वेळी तुम्ही लाडक्या बहिणींना विसरू नका। या लाडक्या बहिणीमुळे सरकारला चांगल्या पद्धतीचे बहुमत आहे आणि मग लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणण्याचा प्रयत्न करा। विषय काय होतोय तर लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची खात्रीच वाटत नाही की पैसे कधी येणार, कुठल्याही प्रकारची तारीख फिक्स नाही आहे। तुम्ही कधी 10 तारखेला GR काढताय, कधी 15ला काढताय, कधी 20ला, कधी 25ला, कधी 30ला आणि अशामुळे काय होतंय की योजनेचे पैसे आमचे येतील का नाही याची खात्री त्या ठिकाणी महिलांना वाटत नाही आणि म्हणून महिलांना त्या ठिकाणी काही गुंतवणूक करता येत नाही। जर हेच पैसे फिक्स तारीख झाली किंवा 1 ते 10 तारीख असेल किंवा 10 ते 15 तारीख असेल ज्याच्या दरम्यान लाडक्या बहिणींना ज्या त्या महिन्याचा हप्ता जर वितरित झाला तर त्या ठिकाणी महिला त्यांचे नियोजन करतील, काही त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करतील आणि या योजनेचा चांगल्या पद्धतीने लाभ घेतील। म्हणून सरकारने त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणून तारीख फिक्स करावी आणि त्यासोबत लाडकी बहीण योजनेचा GR देखील जर आज आला, मार्च महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत, 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित येणार नाहीत। मग हा GR आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 20 तारखेच्या आसपास वितरण शक्य होईल, अन्यथा जर GR लांबला तर पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना 25, 26 किंवा 30 तारखेपर्यंत त्या ठिकाणी मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी वाट पाहावी लागणार आहे। म्हणूनच GR आज येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि GR आल्यानंतर तुम्हाला लगेच आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर माहिती मिळते, तेव्हा आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे या योजनेसंदर्भातील जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।